जी खरं तर बालेकिल्ल्याला खिंडारपडाला पुन्हा एकदा सुरुवात होताना पाहायला मिळतेय आणि थेटपणे आता रवींद्र वायकर देखील शिंदे सेनेच्या वाटेवर असल्याचं कळतंय. काय आपली प्रतिक्रिया? मला असं वाटतं असं काही झालेलं नाही, न होताच असे बोलणं हे चुकीचं होईल. परंतु नक्की ईडी त्यांना त्रास देते, ईडी त्यांना ब्लॅकमेलिंग करते, बरं, ईडीचे अधिकारी त्यांना धमकावत आहेत. ह्या गोष्टी चालू आहे. आम्ही त्यांना मध्ये एकदा भेटलो होतो माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांसोबत. त्यावेळेस त्यांनी बोलून दाखवलं. ईडीचे लोक सरळ सरळ त्यांना इकडे प्रवेश केला तर तुम्हाला सोडतो असं म्हणतात. भाजपमध्ये किंवा शिंदे गटात प्रवेश केला थेटपणे असं सांगण्यात आलंय रवींद्र वायकरांना. आता ते बोलता बोलता बोलले होते त्या दिवशी. बरं, पण अंबादास दानवेजी आपण म्हणताय असं काही झालंय असं वाटत नाही. मग संजय राऊतांच्या ट्विटचा अर्थ काय? त्यांनी हेच ट्विट केलं ना की ईडी धमक्या देतात म्हणून. मी तेच सांगतोय ना तुम्हाला. मात्र रवींद्र वायकर आपल्याला आता धक्का देत शिंदे सेनेत जाणार तर पुढे काय करणार अंबादासजी? अरे अजून काही झालंच नाही तर तुम्ही अशा कशा गोष्टी करताय? बरं, मग येणाऱ्या चर्चा योग्य अयोग्य? आत्ताच्या घडीला अयोग्य. धन्यवाद. आपण आपल्या बरोबर बोललात त्यासाठी. रवींद्र वायकर शिंदे गटात जाणार का? अंबादास दानवे म्हणतात काय होतं ते पाहूयात. अद्यापपर्यंत काही झालं नसल्याचं जरी म्हणत असले तरी देखील घडू शकतं याविषयी देखील ते स्वतः एबीपी माझाशी बोलताना म्हणालेले आहेत. रवींद्र वायकर लवकरच शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी एबीपी माझाला दिलेली आहे. उद्धव ठाकरेंच्या बालेकिल्ल्याला आणखी एक खिंडार या निमित्तानं पडत असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. सुशांत सावंत आपले प्रतिनिधी या संदर्भात माहिती देत होते. सुशांत, आपण अंबादास दानवे यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र स्वतः देखील ते या संदर्भात स्पष्टपणे बोलत नसल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र ज्या प्रकारे त्यांनी बोलताना सावध प्रतिक्रिया दिलेली आहे त्यातून अनेक गोष्टी स्पष्ट होताना दिसतात. सुशांत, नक्कीच विशाल, जर आपण बघितलं असेल तर गेल्या काही दिवसापासून रवींद्र वायकर जे आहेत ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करतील अशी कुजबूज जी आहे ती जोगेश्वरी पूर्व मतदारसंघात काही प्रमुख नेते जे रवींद्र वायकर यांच्या जवळ आहेत त्यांच्याकडून देखील आपण ज्यावेळी त्यांचे संपर्क केला त्यावेळी त्यांच्याकडून असंच सांगण्यात येतं येत्या काही दिवसात जोगेश्वरी पूर्वमध्ये मोठा भूकंप होऊ शकतो आणि त्यानुसार जे संकेत जे आहेत ते याआधीच देण्यात आले होते. काही शिवसेनेचे अर्थात उद्धव ठाकरेंच्या गटातील नेत्यांना देखील याची कुजबूज जी आहे ती कल्पना आली असावी असे देखील आपल्याला कळतं. मात्र जी आपल्याला माहिती खात्यातल्या सूत्रांकडून मिळते मागील 15 दिवसापूर्वीच काही नगरसेवक जे जोगेश्वरी पूर्व मतदारसंघातील नगरसेवक आहेत ते रवींद्र वायकर यांना भेटले होते. त्यावेळी देखील त्यांना काही संकेत जे आहेत ते त्यावेळी देण्यात आले होते. मात्र